अनेक महिन्यांपासून वादात असलेले धनंजय मुंडे विपश्यना केंद्रामध्ये गेले। धनंजय मुंडे मनशांतीसाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये आहेत। धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। तर ध्यान साधनेचा मार्ग स्वीकारला ही चांगली गोष्ट असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे। अनेक महिन्यांपासून वादात धनंजय मुंडे शांतीच्या शोधात। मनशांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीत विपश्यनेला। मागील 8 दिवसांपासून धनंजय मुंडे इगतपुरीतल्या विपश्यना केंद्रात गेले। इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात अनेक लोक मनशांतीसाठी जातात। मुंडेही मनशांतीसाठी विपश्यना केंद्रात गेल्याची चर्चा आहे। धनंजय मुंडे गेले काही महिने वेगवेगळ्या वादांच्या भोवऱ्यात सापडले होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप, करुणा मुंडे कोर्ट प्रकरण, कृषी खात्यातला घोटाळा, पीक विमा घोटाळ्याचे आरोप यामुळे मुंडे काही महिने वादात अडकले आहेत। विविध वादांमुळे मुंडेंना मंत्रिपदही गमवावं लागलंय। धनंजय मुंडेंच्या जागी भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। यानंतर मुंडेंनी अजित पवारांसोबत जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान या केंद्रात विपश्यना कशी केली जाते तेही पाहूयात। साधनेवेळी आपणास शांत राहावे लागते। स्त्री आणि पुरुष यांना वेगळे ठेवले जाते। कोणाशीही संवाद साधता येत नाही। बाहेरच्या जगाशी आपला कुठलाही संबंध राहत नाही। कुठल्याही प्रकारची नशा करता येत नाही। 24 तासातून 16 तास साधनेत जातात। किडे प्राण्यांना मारता येत नाही। विपश्यनेवेळी दिलं जाणारं भोजन अत्यंत सात्विक असतं। विपश्यनेमुळे मनावर नियंत्रण मिळवता येतं। या कालावधीत आपल्या शरीरात होणारे बदल आपल्याला जाणवतात। अनेक रोगांपासून मुक्ती मिळून मन शांत होतं। लाडके भाव म्हणजे धनंजय भाऊंकडे काय लक्ष चांगले त्यांनी योग्य पर्याय निवडलाय, त्यांना मनशांती मिळेल। चांगले त्यांनी योग्य पर्याय निवडलाय, त्यांना मनशांती मिळेल। त्यांना आज धनंजय मुंडेची काही गरज राहिली नाही, त्याच्यासाठी तो असं वक्तव्य करू शकतात, क्योंकि आज त्यांचा तो काम झाला। त्यांना मंत्रिपद दिलाण्याचे जे काम आहे ते धनंजय मुंडेंनी केलेलं आहे। तो त्यांचं काम झालेलं आहे। आता तो त्यांचा जे मार्ग आहे ते मोकळा झाला ना, त्यांना परली काबीज करायचा आहे। हगवणे यांचा साथीदार निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे। बाळाला घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदूक रोखून धमकावलं असा आरोपही निलेश चव्हाण याच्यावर आहे। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक। हगवणेचा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात। वैष्णवी मृत्यू प्रकरणात नवा खुलासा होणार। वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर फरार झालेला निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली। वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता। निलेश चव्हाण पुण्यातून दिल्लीला कारने गेला। दिल्लीहून ट्रॅव्हल्सने उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरला गेला। गोरखपूरमधून तो नेपाळमधल्या भैरवा जिल्ह्यातल्या एका गावात गेला। त्या गावातल्या लॉजमध्ये तो लपून बसला होता। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा ठपका आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे 9 महिन्याचं बाळ काही दिवस निलेश चव्हाणकडे होतं। हे बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला निलेश चव्हाणनं बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं। निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाचा निकटवर्ती आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर निलेश चव्हाण आणि सुशील हगवणे यांच्यात काही व्हॉट्सअप चॅट झाले। लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल निलेश चव्हाणनं गायब केल्याचा पोलिसांना संशय आहे। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे हे वैष्णवीला मानसिक त्रास देत होते असा आरोप आहे। स्पाय कॅमेराच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ निलेश चव्हाणनं रेकॉर्ड केले होते। या प्रकरणी निलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये त्याच्या पत्नीला इतरही काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले होते। याचा जाब विचारल्यावर निलेश चव्हाणनं चाकूचा धाक दाखवत आपल्या पत्नीला धमकावलं होतं।
निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पेड्या या पडणारच होत्या. भारताच्या बॉर्डरवर पेड्या ठोकण्यात आल्या. परंतु मी या आधीही सांगितलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा यांनी सांगितलेलं, हगवणे कुटुंबाला कोणताही राजकीय पाठबळ नाही. तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं. मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी. हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्याच्या फाईलवर जालिंदर सुपेकर यांची सही आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना मिळवल्याचं समोर आले. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हगवणे बंधू यांचे मामा आहेत. दरम्यान यावर जालिंदर सुपेकर यांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही पाहूया. शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण. शस्त्र परवाना देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना असतात. गैरसमजातून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमुळे मानसिक त्रास, विनाकारण माझी बदनामी थांबवावी. अजित पवार हे गोचिडासारखे अर्थ खात्याला चिकटून बसलेले आहेत अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे. अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. यावर लक्ष्मण हाके यांचं कार्य शून्य, ते कधीपासून ओबीसी नेते झाले. हाकेंसारख्या लोकांवर अशाच प्रकारची टीका होते असं मिटकरी यांनी म्हटलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. अजित पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिटकून बसल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. यावर लक्ष्मण हाकेंना आमच्या भाषेत झाकण झुल्या म्हणतात असा पलटवार मिटकरींनी केला आहे. बघा, अजितदादा पवार हे एखादं गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या 20 वर्षापासून चिकटून बसलेले. त्यामुळं अजितदादा पवार हा सामाजिक असंवेदनशील माणूस आहे. त्यांना गावगाडा वगैरे सोशल जस्टिस याचं काही देणं घेणं नाही. हा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्तावाला माणूस अजितदादा पवार आहे. अजितदादा पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत. अशा बावलटाला आमच्या भाषेमध्ये झाकण झुल्या असं म्हणतात. त्याला जनतेने जे गाडी दिली असं तो म्हणतोय, हाय स्वतःचीच, पैसा स्वतःचा असतो. त्यानं कुठून उभा केला, कशा काय केला ते त्यालाच माहीत आहे. बघतं असं आहे, त्याची भरीच काय अंडी बिल्ली आहे. आता बोलतोय तर बोलू द्या. अजितदादा पवार, तुम्ही असला आमदार सिलेक्ट केलाय का विधान परिषदेवर, वरिष्ठ सभागृहात? महाराष्ट्राच्या विधान परिषदेची काय परंपरा आहे? खरं तर अमोल मिटकरी हा अजितदादा पवारच्या घरातला झाडू पोछा करणारा, टॉयलेट साफ करणारा हा आमदार आहे. ह्याला आजपर्यंत बाजारू विचारवंत म्हणत होते. पैसे घ्यायची आणि व्याख्यानं द्यायची. अजित पवारांवर टीका केल्यानंतर सूरज चव्हाण यांनी देखील हाकेंवर जोरदार टीका केली आहे. लक्ष्मण हाके देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर असल्याचं सूरज चव्हाण म्हणाले. देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर लक्ष्मण हाके फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लक्ष्मण हाके सारख्या ढेकणांनी काल अजितदादावरती टीका केली. याच्या पुढे जर अजितदादावर टीका केली तर लक्ष्मण हाके आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल. लक्ष्मण हाके यांची फॉर्च्युनर वादात सापडली आहे. हाकेने स्वतःच फॉर्च्युनर गाडी खरेदी केली. लोकांनी ही गाडी घेऊन दिल्याचं हाके खोटं सांगतायत असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. परभणीमध्ये लक्ष्मण हाके नव्या फॉर्च्युनर गाडीसह दिसले होते. ही गाडी आपल्याला परभणीच्या राणी सावरगाव येथल्या ओबीसी बांधवांनी दिली असा दावा हाकेंनी केलाय. ती जबाबदारी खूप माझ्या अंगावर पडलेली आहे. आजपर्यंत मी स्वतःहून त्यांच्यापर्यंत जात होतो, पण ओबीसी बांधवांनी आता एवढी महागडी गाडी मला दिली. ही चळवळ कुठेही थांबली नाही पाहिजे. कुठल्याही गावात गाडी विना किंवा कुठल्याही अडचणी विना त्या ठिकाणी कुठलीही अडचण येऊ नये अशा भावना त्यांच्या त्या गाडी देण्यामागं आहेत. आणि ही ओबीसीचं आंदोलन आणि चळवळ कुठेही थांबणार नाही. आणि ही खरं तर माझ्यावरची खूप मोठी जबाबदारी आहे. अहो, जो माणूस स्वतः गाडी घेऊन लोकांना सांगतो, म्हणजे आपल्याला भुलवतोय की मला जनतेने गाडी दिली आणि गाडीत बसलाय पण त्यानं ते हवेत गेलंय. त्याच्यामुळं त्यानं त्याच्या गाडीचं पासिंग बदलावं. त्याच्या मेंदूवर जरासा काहीतरी परिणाम झालाय. तो ओबीसीचा नेता नाही. पहिली काहीतरी टीका करायची, मग थोडी पब्लिसिटी मिळते. आता काही नाही उरलं, आता अजितदादा टीका करायची. तर दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध आहे असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याला राऊतांचा विरोध आहे असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
दोन पवार एकत्र येण्याला तटकरे पटेलांचा विरोध, राऊतांचं वक्तव्य. दोन ठाकरे एकत्र येण्याला राऊतांचा विरोध, मिटकरींचा दावा. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांचा विरोध असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादी दोन मतप्रवाह असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या दाव्यावर मिटकरींनी पलटवार केलाय. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यास संजय राऊतांचा विरोध असल्याचा दावा मिटकरी करतात. शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही. जो तो आपापला राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो. प्रफुल्ल पटेल हे काय महान नेते नाही आहेत. आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे. उद्या हा पक्ष विलीन झाला, तो होणार नाही, तर अध्यक्ष बदलावा लागेल. मग तटकरेने काय करायचं हा एक प्रश्न आहे. केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येक जण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो. तसंच हे आहे. संजय राऊत हे वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही. मी असं म्हणेल की शिवसेना आणि मनसे एकत्र यायला संजय राऊत यांचा खूप मोठा विरोध आहे. त्यांना ते कधीच वाटलं नाही एकत्र आले पाहिजे. ठाकरे कुटुंब एकत्र राहावं ही त्यांची कधीच भूमिका नव्हती आणि त्याच चष्म्यातून ते आम्हाला पण पाहत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या डोळ्याचा चष्मा अगोदर पुसावा. राऊतांच्या या दाव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टीकरण दिलंय. दोन्ही पवार एकत्र येण्याची कोणतीही चर्चा नसल्याचं सुनील तटकरे आणि जयंत पाटील म्हणाले. ज्या क्षणापर्यंत विलीनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही ग्रुपमध्ये नाही, तर त्याच्यामुळे विरोध असणं, अनुकूल असणं, प्रतिकूल असणं असा काही प्रश्न उद्भवत नाही. फक्त मी सांगितलं की जो प्रस्ताव नाही त्यामुळे आज विलीनीकरणाचा प्रश्न नाहीच. आमच्या पक्षात कोणती चर्चा नाही आहे. त्यांच्या पक्षात काय चालू असेल तर मला माहीत नाही. तुम्हीच मला ही माहिती देताय. राज्य सरकारने गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र सरकारी कार्यालयामध्ये बसून निवांत काम करणाऱ्या 2652 सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा फॉर्म भरला. 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून ही बाब उघडकीस आली आहे. सरकारी कर्मचारी असूनही 2652 महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला. 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीनंतर 2,500 महिला कर्मचाऱ्यांनी लाडकीचे पैसे लाटल्याचं समोर आलंय. गेल्या 9 महिन्यांपासून या महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये क्लास 3 आणि क्लास 4च्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सरकारी लाडक्या बहिणींनी सरकारचे किती पैसे लाटले ते बघूया. 2652 महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयानुसार एका महिन्याचे 2652 गुणिले 1,500 रुपये म्हणजे 39,78,000 रुपये होतात. 9 महिन्याचे एकूण पैसे 3,58,02,000 रुपये इतके होतात. लाडक्या बहिणी बनून पैसा घेणाऱ्यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे. अजून 6 लाख सरकारी महिला कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही असा नियम होता. या सरकारी लाडक्या बहिणींवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष असेल. त्याची तपासणी सुरू आहे. सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांची त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत. ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिनी असतील, मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल. ज्यांनी लाडक्या बहिणीचा मोठा गवगवा केला, 4-4 करोड रुपये त्याच्यावर खर्च केले, तो गवगवा करण्यासाठी सरसकट मग आता सरसकट जर त्यांनी भरले तर आता तुम्हाला काय लागते का? त्यांच्यावर आता अन्याय का? त्या सरकारी तेव्हा का नाही सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांनी भरू नका म्हणून? सरसकट हे वाक्य होती. त्या देणार 1,500 रुपये, गवगवा केला 4-5 कोटीचा आणि लोकांना भुलवलं काय? तर कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का, असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाहणी दौऱ्याच्या दरम्यान केलं.
अधिकारी उभ्या पिकांचे पंचनामे करत असल्याची तक्रार एका शेतकऱ्यानं कोकाटे यांच्या समोर केली। दरम्यान आपण काय चुकीचं बोललो असं म्हणत कोकाटे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। सर जे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले त्यांनी सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। जो काढून पडला आहे, शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते, शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील। ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची? तुम्हीच सांगा मला, पंचनामे कशी करायची त्याची? नाही करतायत। अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोललो, ते काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतो। ठीक आहे, चुकला। तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला। मी तसं काही वेगळं बोललेलो नाही। जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे। तर ठाण्यामधून एटीएसने अटक केलेल्या तरुणाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। रवी वर्मा 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती त्यानं पाकला पाठवली होती। रवी वर्मा पाकमधील 2 फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता। पाकनं रचलेल्या हनी ट्रॅपमध्ये रवी वर्मा फसला होता। पायल शर्मा आणि स्प्रीत या नावाच्या खात्यांना त्यानं माहिती पाठवली होती। ऑडिओ आणि टेक्स्टच्या माध्यमातून रवीने पाकला ही माहिती दिल्याचं समोर आलंय। किस तरह से वो कांटेक्ट में आया उन लोगों के साथ? क्या फेसबुक से हुआ है, मुझे बताया 1 साल पहले। मुझे बताया मम्मी मैं फेसबुक बंद कर दूंगा। मैं बोला क्यों, दुनिया चलाती है फेसबुक। नहीं मम्मी मैं फेसबुक बंद कर दूंगा। वो डर के मारे बोलता है मम्मी मैं फेसबुक नहीं चलाऊंगा। एक लड़की है मुझे ऐसी शरीर दिखाती है, पूरा ये शरीर दिखाती है और गंदी गंदी बात बोलती हूँ, ऐसे बोल रहा था। कुछ की क्या उसने? कहाँ पे? वो कंप्लेंट नहीं किया, वो डर के मारे कंप्लेंट नहीं किया। सुनीता जामगडेला न्यायालयाकडून 2 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुनीता विरोधात हेरगिरी प्रकरणात नागपुरात गुन्हा दाखल झालाय। गुप्तचर यंत्रणा, बीएसएफ आणि एटीएस पथक नागपुरात दाखल झाल्याची माहिती मिळते। सुनीता पाकसाठी हेरगिरी करत होती का याचा तपास आता केला जाणार आहे। सुनीता भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेली होती।